नमस्कार मित्रांनो, मी सागर मदने आणि सध्या मी आहे सोलापूर जिल्ह्यातल्या वेळापूर शहरामध्ये आणि याच ठिकाणी आपल्याला एक अशी वास्तू पाहायला मिळते ज्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. पण दुर्दैव असं ही वास्तू अपरिचित आहे, जास्त लोकांना माहीत नाही. त्याला कलावतीचा महाल असं म्हटलं जातं. फार दुर्गम आणि तितकीच सुंदर अशी वास्तू आहे, पण दुर्दैवानं अनेक लोकांना या वास्तूविषयी काहीही माहीत नाही. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर शहरात कलावंती महाल ही प्राचीन वास्तू आहे. वेळापूर शहरातील खंडोबा मंदिरापासून थोडेसे पुढे रस्त्याच्या बाजूलाच पाण्याचा एक विशाल तलाव पाहायला मिळतो. या तलावाच्या काठावरच हे प्राचीन बांधकाम नजरेस पडते. ही वास्तू सध्या भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात असली तरीही या वास्तूच्या इतिहासाविषयी मात्र प्रचंड उदासीनता आहे. साधारणतः 13व्या शतकात यादव राजवटीत वेळापूर शहरात देवगिरीकर यादवांचे लष्करी ठाणे होते. यादवांच्या वतीने या ठाण्याचा कारभार बायदेव राणा पाहत होते. त्यामुळे वेळापुरातील जवळपास सर्वच प्राचीन वास्तूंना यादव राजवटीचा इतिहास असल्याचे अभ्यासक सांगतात. वेळापूरमधील कलावती महालाच्या जवळ सध्या आपण पोहोचलोय. फार सुंदर आणि फार प्राचीन असं बांधकाम आपल्याला इथं पाहायला मिळतंय. खरं तर याला जरी महाल असं म्हटलं जात असेल ना, तरी हे एक मंदिर आहे आणि त्याची रचना जर पाहिली ना तर जुन्या हेमाडपंथी शैलीमध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याचं पूर्ण जे काही स्ट्रक्चर आहे ते दगडामध्ये पाहायला मिळतंय. वा, फार सुंदर असा दगडी मंडप आपल्याला इथे दिसतोय आणि इथं पाण्याचं एक तळ आहे. बाहेरून साधारण दिसणारी ही वास्तू आतून मात्र आश्चर्य वाटावं इतकी सुंदर आहे. स्थानिक लोकांच्या मते प्राचीन काळी राजे महाराजे यांच्या दरबारामध्ये ज्या कलावंतीन कला सादर करायच्या त्यांच्यासाठी हा महाल बांधला असे स्थानिक लोक सांगतात. मात्र त्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नसून ही वास्तू कदाचित शिवमंदिर असेल असे तेथील बांधकामावरून दिसून येते. दगडी मंडपाच्या मधोमध असलेली ही नंदी महादेवाची मूर्ती जणू हे मंदिर असल्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. या वास्तूला इथले स्थानिक लोक कलावतीचा महाल असं म्हणतात. पण एकंदरीत जर याची रचना पाहिली ना तर हे एक मंदिर आहे आणि कदाचित पूर्वीच्या काळी हे शिवमंदिर असू शकतं. हे मला यासाठी वाटतं कारण या मंदिराच्या समोरच्या जो काही दगडी मंडप आहे त्याच्यामध्ये आपल्याला नंदी महादेवाची मूर्ती पाहायला मिळाली आणि सध्या या मंदिराच्या गर्भगृहामध्ये जी मूर्ती बसवलेली आहे ती एक सतीशिळा आहे. म्हणजे एक हात दाखवलेला आहे, एक शिवपिंड आहे आणि त्या ठिकाणी दोन मूर्ती दाखवलेल्या आहेत. ती इथंच कुठेतरी बाजूला ठेवलेली असावी. ती मूर्ती लोकांनी उचलून सध्या या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ठेवलेली आहे.
या मंदिरावरती कुठेही आपल्याला मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळत नाही. म्हणजे जनरली आपण महाराष्ट्रभर जी हेमाडपंथी मंदिरं पाहतो ना, त्याच्यामध्ये बाहेरील बाजूला असंख्य मूर्ती कोरलेल्या असतात, पण इथं मात्र एकही मूर्ती आपल्याला बाहेरच्या बाजूला कोरलेली पाहायला मिळत नाही. म्हणजे जे गाभाऱ्याचं प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती गजलक्ष्मीची मूर्ती आहे, तेवढी एकच मूर्ती. त्याच्या व्यतिरिक्त एकही मूर्ती इकडे पाहायला मिळत नाही. आणि इथं जर आपण पाहिलं तर या अशा पद्धतीच्या ज्या काही जागा आहेत तिथं पूर्वी मूर्त्या होत्या, त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड केलेली असावी. आणि असंही सांगितलं जातं की इथल्या मूर्त्या तोडून त्या समोरच्या तळ्यामध्ये फेकून देण्यात आल्या होत्या. म्हणजे मोगल आक्रमणं ज्यावेळी या महाराष्ट्रावरती झाली ना त्यावेळेला. आणि तुम्ही आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे ही नंदीची मूर्ती इतकी भव्य आणि सुंदर अशा पद्धतीची आहे. फक्त वाईट याच गोष्टीचं वाटतं की या नंदी महादेवाचं जे शिर आहे ते तोडण्यात आलेलं, पण त्याच्यावरची जी नक्षीकाम आहे ती अजूनही फार सुंदर आहे. तुम्ही बघू शकता हे गळ्यातलं घुंगरं आपल्याला पाहायला मिळत आहे, जो गळ्यातला पट्टा असतो त्याची घुंगरं पाहायला मिळत आहेत. आणि या मूर्तीचं शिर तोडल्यामुळे सध्या ही मूर्ती आपल्याला अर्धवट अवस्थेमध्ये पाहायला मिळते. आणि या खांबांचं कोरीव काम जर पाहिलं ना तर फार सुंदर आहे. बघू शकता पूर्णतः एकावरती एक दगड रचून हे खांब तयार केलेले आहेत. हे संपूर्ण मंदिर तयार केलेलं आहे. या हेमाडपंथी मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मंदिरामध्ये बाहेरच्या बाजूला कुठेही मूर्ती कोरलेल्या दिसत नाहीत. या मंदिरामध्ये बाहेरच्या बाजूला असं नक्षीकाम आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतंय, पण एकाही ठिकाणी प्राचीन मूर्ती कोरलेल्या दिसत नाहीत. आणि इथून मागच्या बाजूला तिकडे दूरवरती आणखी एक लहान मंदिर दिसतंय. कलावंती महालापासून जवळच तळ्याच्या काठावरच देवीचं एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या समोर असलेली शेषनागाची काळ्या पाषाणातील मूर्ती पाहण्यासारखी आहे. वेळापुरातील तळ्याच्या जवळ ही शेषनागाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या ठिकाणी एक नाही तर दोन नाग दाखवलेत. एक जो आपल्याला इथं पंचमुखी दिसतोय आणि दुसरा या ठिकाणी एक नाग आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? खरं तर एका गोष्टीसाठी मी मनापासून माफी मागतो. या वास्तूच्या इतिहासाविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाहीये आणि इथले जे स्थानिक नागरिक आहेत ते याला कलावतीचा महाल असं म्हणतात. पण हा एक महाल नसून मंदिर आहे हे आपल्याला इथं आल्यानंतर कळालं. फार सुंदर असं मंदिर आहे. त्याला इतिहास फार प्राचीन असणार आहे, पण दुर्दैवानं त्याच्या इतिहासाविषयी ना सोशल मीडियावरती कुठली माहिती उपलब्ध आहे ना इथल्या स्थानिकांना काही माहिती आहे. परंतु तरी सुद्धा ही वास्तू कशी आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि कधी वेळापुरात आलात तर अवश्य एकदा ही वास्तू पहा. समोरच्या बाजूला जो तलाव आहे पाण्याचा तो सुद्धा पाहण्यासारखा आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा. आणि जर तुमच्यापैकी कोणाला या वास्तूविषयी अधिक माहिती असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.